दुकानातून मूर्ती घेताना या गोष्टी लक्षात ठेवा. गणपतीची मूर्ती कशी असावी? नमस्कार मंडळी. गणपती बाप्पा लवकरच येत आहेत, त्यासाठीच आपण हा व्हिडिओ केलेला आहे. गणपती बाप्पा घरी बसवण्यासाठी गणपतीची मूर्ती घेताना ती कशी निवडावी, दुकानातून गणपती बाप्पा घरी आणताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, गणपती आणायला जाताना सोबत काय साहित्य घेऊन जावं, गणपतीची मूर्ती कशी असावी, किती मोठी असावी, किती फुटापेक्षा मोठी मूर्ती घरामध्ये ठेवू नये, गणपतीची मूर्ती आणताना जर ती भंग पावली तर तुकडा वगैरे गेला तर मुलांच्या हातून तर अशा वेळेला काय करायचं, तुमच्या घरी गर्भवती महिला असेल तर काय करावे, यावर्षी जर तुमच्या घराच्या व्यक्तीत कोणाचा मृत्यू झालेला असेल तर आई वडील, तर अशा वेळेला गणपतीची स्थापना करावी का, याचबरोबर जर सुतक वगैरे तुम्हाला या 10 दिवसांमध्ये आले तर अशा वेळेला काय करायचं, आणि अजून अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओमधून तुम्हाला देणार आहे. नमस्कार सर्वांना. यावर्षी 27 ऑगस्ट 2025 रोजी बुधवारी आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरी होणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी पार्थिव गणेश मूर्ती आणून त्याची प्राणप्रतिष्ठा करायची असते. त्यानुसारच बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की आमच्याकडे चांदीची मूर्ती आहे किंवा सोन्याची मूर्ती आहे, मग हे 10 दिवस त्यांचे पूजन केलं तर चालतं का, आणि अनंत चतुर्दशीनंतर मूर्ती घरात ठेवली तर कपाटात ठेवली तर चालेल का, तर नाही. या 10 दिवसांमध्ये तुम्हाला मातीपासून बनवलेल्या पार्थिव गणेश मूर्तीचं पूजन करायचं आहे, आणि अनंत चतुर्दशीला किंवा तुमच्याकडे परंपरागत जेवढ्या दिवस गणपती बसवला जातो तेवढे दिवस पूजन करून त्याची विसर्जन करायचे आहे. गणपती बाप्पांची मूर्ती घरात बसवण्यासाठी किती फूट असावी, तर 1 फूट 1.5 फुटापर्यंत असावी. व्यवस्थित घेऊन घरात आणता येईल. गणपतीची मूर्ती घरात घेताना सर्वात अगोदर डोळे गणपतीचे ओठ बघायचे, म्हणजे गणपतीचा चेहरा हा हसरा हवा. हसरी असणारी गणपती मूर्ती घ्यायची आहे. डोळे उघडे असावेत, जसं काही बाप्पा आपल्याकडे बघत आहेत. डोळे खूप बोलके आहेत अशी गणपतीची मूर्ती घ्यायची आहे. त्याचबरोबर सिंहासनावर बसलेली गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे. लोड असलेली क्रिया करत बसलेले, त्यांना टेकून बसलेले गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे, म्हणजे बाप्पा आरामशीर बसलेले आहेत, आपल्याकडे बघत आहेत, स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर आहे, त्यांचा चेहरा प्रसन्न आहे, पितांबर धारण केलेले गणपती बाप्पा आहेत, अशी मूर्ती आपल्याला घ्यायची आहे. सर्वात महत्त्वाचं, बाप्पांच्या समोर उंदीर बाबा बसलेले असावेत. गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे, कारण गणपती बाप्पांचे वाहन हे उंदीर आहे. जर त्यांचं वाहनच नसेल तर वाहनाशिवाय असलेले गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची नाही आहे. समजा तुम्ही या व्हिडिओनंतर हा व्हिडिओ बघितला तर उंदीर मामा नसलेली मूर्ती जर तुम्ही घरात आणली असेल तर तुम्हाला दुसरे एखादे मातीचे किंवा आजकाल बऱ्याच अशा धातूंचे उंदीर मामा मिळतात बघा, असं आणून तुम्ही गणपती बाप्पांसमोर ठेवला तरी चालतो. म्हणून त्यांचं वाहन आपल्याला पूर्ण करून ठेवायचं आहे. जर तुमच्याबरोबर गणेशाची मूर्ती ही कोणत्याही प्राण्यावर बसलेली नसावी, शंकर पार्वतीच्या मांडीवर बसलेली किंवा शिवपरिवारासोबत असलेली मूर्ती, अजूनच आजकाल बघा प्रत्येकापेक्षा माझी मूर्ती वेगळी असावी असे एक फॅड आपल्या डोक्यात असतात. आपण खूप वेगवेगळ्या मूर्त्या असतात, मग ती मूर्ती घरामध्ये आणतो तर अशी कोणतीही वेगळी वगैरे मूर्ती आणायची नाही आहे, कारण जेव्हा आपण विसर्जन करतो तेव्हा त्यावेळेला मग त्या शंकर पार्वतीचं सुद्धा विसर्जन होतं, आणि जेव्हा आपण दररोज 10 दिवस पूजा करतो त्यावेळेला त्या प्राण्यांची सुद्धा पूजा होते. काही शास्त्र प्राणी असतात ज्यामध्ये नकारात्मकता घरामध्ये येते, त्यामुळे फक्त साधी सिंपल फक्त गणपती बाप्पाच असलेली मूर्ती असावी आपल्या घरामध्ये आपल्याला आणायची आहे. अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, मूर्ती घेताना एकदंत चतुर्भुज पाश अंकुश धारण केलेली असावी. म्हणजे काय, ती गणपती बाप्पांच्या मूर्तीला 4 हात असावेत. मागच्या 2 हातामध्ये जे शस्त्र असतील ते असावेत. समोरचा उजवा हात हा आशीर्वाद देताना पोझिशनमध्ये असावा. दुसरा हात मोदक घेण्यासाठी उघडा असावा. तळहात उघडा असावा किंवा त्या दुसऱ्या तळहातावर मोदक ठेवलेला असावा. आपल्याला घरात बसवण्यासाठी निवडायचा आहे, आणि तो सिंहासनावर बसलेले गणपती बाप्पा आवर्जून घ्यायचे आहेत. त्याचा एक पाय खाली असावा. आरामशीर बसलेले, थोडेसे टेकून बसलेलेही गणपती बाप्पा चालतील, पण वेगवेगळ्या जे डान्स करतात किंवा वेगवेगळ्या प्राण्यांवर बसलेले गणपती बाप्पा आपल्याला घ्यायचे नाही आहेत. आता सर्वात महत्त्वाचं, उजव्या सोंड्याचा गणपती आपल्याला घ्यायचा नाही, कारण की त्याचे नियम खूप अवघड असतात आणि आपल्याला घरामध्ये एवढं सोळवळ तेवढे नियम पाळायला जमत नाहीत.
त्यामुळे डावीकडे सोंड असलेले गणपती बाप्पा ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि गणपती बाप्पांचे पितांबर असतं ते शक्यतो लाल, पिवळ्या, तांबड्या रंगाचं असलेला घ्यायचा आहे किंवा कोणत्याही डार्क शुभ रंग जे असतात ते नेसलेले पितांबर असलेले गणपती बाप्पा आपल्याला घ्यायचे आहेत। आता तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती बुक करून ठेवली, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या, बुक करून ठेवली, मग जेव्हा आपण गणपती बाप्पांना दुकानातून आणायला जात आहोत तर त्यावेळेला घरातून आपल्याला एक ताट घ्यायचं आहे किंवा एखादं तामण घ्यायचं आहे। त्यामध्ये हळदी कुंकू, गुलाल, अक्षता, साखर, पेढे वगैरे तुम्ही काहीही घेऊ शकता आणि सर्वात महत्त्वाचं घंटी घ्यायची आहे, कारण गणपती बाप्पांची मूर्ती कधीही शांतपणे घरात आणायची नसते, ती वाजत गाजत आणि गणपती बाप्पांचा जय जयकार करत आपल्याला घरी आणायची असते। जी मंडळी तुमच्या घरात बाप्पांची मूर्ती आणायला जाणार आहेत तर त्या मेन पुरुषाच्या डोक्यावर रुमाल किंवा टोपी असावी आणि नवीन कपडे जे आहेत ते नवीन वस्त्र स्वच्छ धुतलेले वगैरे घालायचे आहेत, कपाळी टिळा लावायचा आहे, मग बाबांनी मूर्ती आणायला जायचं आहे। बाप्पांची मूर्ती जेव्हा आपण आणतो त्या वेळेला देवाची पूजा झालेली असावी, देवासमोर दिवा वगैरे लावलेला असावा, दारामध्ये रांगोळी काढलेली असावी, मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याच्या पानांचं किंवा अशोकाच्या पानांचं तोरण लावलेलं असावं आणि आपल्या मुख्य दरवाजावर कुंकवाने किंवा हळदीने स्वस्तिक काढलेलं। जेव्हा आपण दुकानामध्ये गेलो तर त्यावेळेला आपले जे कोणते बाप्पा असतील त्यांच्या चेहऱ्यावरचा रुमाल आपल्याला काढायचा आहे, बाप्पांचं औक्षण करायचं आहे। आता औक्षण वगैरे कसं करायचं हे जर तुम्हाला माहीतच असेल, जे आपण साहित्य घेऊन गेलो त्याच ते साहित्य वापरून आपल्याला औक्षण करायचं आहे। तिथे औक्षण वगैरे करताना आपण पायातील चप्पल काढून ठेवायचे आहे। बाप्पांचं औक्षण झाल्यावर जो व्यक्ती ती मूर्ती हातात घेणार आहे त्यांनी ती मूर्ती हातामध्ये घ्यावी, बाप्पांचं तोंड समोर असावं। मूर्ती उचलल्यानंतर त्या जागेवर थोड्याशा आपल्याला अक्षता ठेवायच्या आहेत, त्या अक्षतांवरती गुलाल टाकायचा आणि त्यावर एक सुपारी तुमच्याकडे ठेवण्याची पद्धत असेल तर ती सुपारीसुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा फक्त अक्षता ठेवल्या तरीसुद्धा चालतं। त्यानंतर जे दादा असतील त्यांच्या दुकानातून आपण गणपती बाप्पा घेतले आहेत त्यांना गुलाल लावायचा आहे। जर पैसे वगैरे तुम्हाला काही त्यांचे द्यायचे राहिले असतील तर ते पैसे द्यायचे आहेत आणि ती गणपती बाप्पांची मूर्ती जागेवरून उचलताना सुद्धा आपल्याला घंटी वाजवायची आहे। त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती जो काही आपण पाट वगैरे घेतलेला असेल त्याच्यावर ठेवलेली असेल, घरी आणण्यासाठी तुम्ही गाडीतून आणा, चालताना कसे येणार पण घरी आणताना जय जयकार हा आपल्याला चालू ठेवायचा आहे। घंटीसुद्धा अधूनमधून वाजवायची आहे। तुमच्याकडे घंटी नसेल किंवा घंटी घेऊन जायचे तुम्हाला तर एक ताट आणि प्लेट घेऊन गेला तरीसुद्धा चालेल। बाप्पांची मूर्ती घरी आणल्यानंतर उंबरठ्याच्या बाहेर दरवाजासमोर तुमच्याच त्या मूर्तीला रुमाल वगैरे बांधलेला असेल तर तो काढून घ्यायचा आहे, बाप्पांचं औक्षण करायचं आहे आणि मूर्ती व्यक्तीच्या हातात बाप्पांची मूर्ती आहे त्यांच्या पायावर सुद्धा पाणी टाकायचं आहे, व्यक्तींच्या सुद्धा कपाळी एखादा गंध लावायचा आहे, गणपती बाप्पांचं औक्षण करायचं आहे। जी मंडळी सर्वांसोबत आहेत त्यांचं सुद्धा उजवा पाय उंबरठ्याच्या आत आपल्या घरामध्ये टाकायचा आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती घरात आणायची आहे। घरात आणल्यानंतर आपल्या जेवढ्या काही सगळ्या रूम्स असतील, खोल्या असतील, सगळ्या घरात गणपती बाप्पांना फिरवून आणायचं आहे, आपल्याला व्हायचं आहे आणि त्यानंतर जिथे तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना करणार आहात त्या जागेवर बाजूला तुम्हाला जिथे आपण मूर्ती ठेवणार आहोत त्या पूजेच्या वेळी तिथे नाही, थोडंसं बाजूला जिथे मोकळी जागा आहे तिथे तुम्हाला गणपती बाप्पांची आपल्याला मूर्ती ठेवायची आहे। याप्रमाणे गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला घरात घ्यायची आहे। गणेश चतुर्थीच्या दिवशी चुकूनही आपल्याला चंद्राचे दर्शन घ्यायचं नाही। या दिवशी जर आपण चंद्र बघितला तर चंद्राचं दर्शन घेतलं तर आपल्यावर वर्षभर चोळीचा आळ येतो असं म्हटलं जातं, म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि समजा आपण मूर्ती आणताना ती भंग झाली किंवा तिला थोडासा तिचा ठोका गेला तर तुटली फुटली तर काय करायचं, ती मूर्ती घरामध्ये आणायची, दही भाताचा नैवेद्य दाखवायचा, ती मूर्ती विसर्जन करायची आणि दुसरी बाप्पांची मूर्ती आणून त्याची प्राणप्रतिष्ठा करायची। मग गणपतीची मूर्ती भंगली, मग काहीतरी वाईट होणार का, माझ्यासोबत घरात काहीतरी अचूक घटना घडणार का, असं काहीही नाही। देव कधीही कोणाचं वाईट करत नाही, आपल्याला सोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं। आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, भक्तीचा विषय आहे त्यामुळे भीतीचा विषय नाही आहे, त्याच्यामुळे या सगळ्या ज्या शंका कुशंका वाईट विचार आहेत ना तर ते काढून टाकायचे, नवीन मूर्ती आणायची, अगदी शुद्ध अंतकरणाने प्रसन्न चिंताने बाप्पांचं स्वागत करून त्यांची 10 दिवस आपल्याला सेवा करायची आहे। गणपती बाप्पांची मूर्ती घरामध्ये आणल्यानंतर जर तुम्हाला शक्य झालं तर 10 दिवस दररोज तुम्ही उकडलेले कधी कधी तळलेले मोदक, गुळाचे मोदक, पेढ्याचे मोदक दररोज मोदकांचा नैवेद्य दाखवू शकता। पण 10 दिवस जर तुम्हाला शक्य नसेल तर किमान पहिल्या दिवशी गणेश चतुर्थीच्या दिवशी आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी मी या 2
दिवसात तरी मोदकाचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे. आता समजा यावर्षी जर तुमच्या घरात कोणाचा मृत्यू झाला असेल तर अशा वेळी गणपतीची स्थापना करावी का? तर हो, तुम्ही करू शकता. तुमच्या घरामध्ये समजा कोणी वारलं आहे, 1.25 महिना पूर्ण झाला की आपण जे काही वर्षभरातले सणवार असतात ते आपण करू शकतो, काहीही प्रॉब्लेम नाही. पण 1.25 महिना जर झालेला नसेल तर तुमच्या आजूबाजूला जो कोण गुरुजी असतील तुम्ही त्यांना विचारा, ते तुम्हाला विचारून गणपती बाप्पा बसवायचा की नाही हे ठरवू शकताल. पण 1.25 महिना होऊन गेलेला असेल, तुमच्या घरामध्ये कोणी वारल्यानंतर तर मात्र बिनधास्त तुम्ही गणपतीची स्थापना करू शकता. तुम्ही गणपतीची स्थापना केली आणि तुम्हाला सुतक आलं तर अशा वेळेला काय करायचं? तुम्ही लागालाग वगैरे करायची नाही, गणपतीला स्पर्श वगैरे करायचा नाही, कारण आपल्याला सुतक लागलेलं असतं. अशा वेळेला जे तुमच्या गोत्रातले नाही आहेत, जे तुमचे नातेवाईक नाही आहेत की ज्यांना सुतक वगैरे लागलेलं नाही, जसं की तुमच्या शेजारी असतील, तुमची मित्रमंडळी असतील, त्यांना बोलावून त्या गणपतीचे पूजन करायचं, गणपतीला दहीभाताचा नैवेद्य दाखवायचा आणि गणपतीची मूर्ती त्यांच्या हातूनच तुम्हाला विसर्जन करून घ्यायचे आहे. काही घाबरायचं वगैरे नाही आहे. आणि तुमच्या रीतीने माझ्याप्रमाणे दिवस जर तुमच्याकडे 2 वेळा आरती करण्याची असेल, दिवसातून पद्धत असेल तर सकाळ आणि संध्याकाळ, तर तुम्हाला 2 वेळा आरती करायची आहे. आणि तुमच्याकडे जर 1 वेळा आरती करण्याची पद्धत असेल तर तुम्हाला 1 वेळेला आरती करायची आहे. तुमच्याकडे जर 1 वेळा आरती करण्याची पद्धत असेल तर तुम्ही 1 वेळा आरती करू शकता. कोणाचंही बघून त्यांनी 2 वेळा केली म्हणून तुम्ही 2 वेळा सांगितली मम्मी अशी करते, खूप छान वाटतं, असं नाही करायचं. आपल्या घराण्याच्या जरुरी परंपरा असतात ना, त्यानुसारच आपल्याला जे काही सणवार आहेत ते साजरे करायचे असतात. हे आपल्यासाठी चांगलं आहे, कारण आपल्या घराच्या रूढी परंपरा जाणून घेणं, त्या पाळणे आणि त्यापुढे चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. दुसऱ्यानं 2 वेळा केली म्हणून आपण पण 2 वेळा करायचं असं नाही. तुमच्या घरात जर प्रथा असेल तर तुम्ही करू शकता. खूप मोठा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो की घरामध्ये जर गर्भवती महिला कोणी असेल तर गणपतीचे विसर्जन करावे की नाही. तर बघा, मी आत्ता सांगितल्याप्रमाणे तुमच्या घराण्याचे जे रूढी परंपरा आहेत ना, तुमच्या घरातील मोठी मंडळी काय सांगतात ते तुम्ही ऐका आणि त्यानुसार करा. मी माझ्या पण घरचा तुम्हाला सांगते. माझ्या वेळेस पण मी असं झालं होतं, तर आम्ही गणपतीचं विसर्जन केलं नव्हतं, बाप्पांची मूर्ती तशीच ठेवली होती. पण आजकाल बरेच जण असं सांगतात की गणेश चतुर्थीला आपण बाप्पांची पार्थिव मूर्ती बसवतो, त्यांची स्थापना करतो, त्यांचे विसर्जन अनंत चतुर्थीलाच करायला हवं. आपण गणपती गर्भवती असल्यानंतर ती मूर्ती घरात ठेवावी. जर आपण ती जपली जाती, विसर्जन करत नाही, काहीतरी वाईट वगैरे होणार असं काही नसतं. आपल्या एक भावना आहेत, त्या तुम्हाला विसर्जन करायचे असेल तर या मूर्तीची तुम्ही अनंत चतुर्थीला विसर्जन करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. कारण ही मूर्ती ती गर्भवती असल्यानंतर महिला घरात ठेवावी असं कुठेही लिहिलेलं नाही किंवा एक नाही, पण तसं पूर्वीपासून आपल्या घरातील मोठे मंडळी सांगतात, आपण ते करतो. मग तुमच्या मनाला जर पटत असेल तर तुम्ही विसर्जन करा, आणि तुमच्या घरातील मंडळी नको म्हणत असतील तर तुम्ही मनामध्ये कचकच वाटत असेल किंवा नाही वाटत असेल तर विसर्जन करायचे तर करू नका. मग अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती विसर्जन झाल्यानंतर ती मूर्ती देवघराच्या आजूबाजूलाच किंवा तुमच्या घरामध्ये जिथे कुठे पवित्रता पाळली जाईल त्या मूर्तीची अशा ठिकाणी ती मूर्ती ठेवायची आहे. आणि पुढच्या वर्षी गणेश चतुर्थीला नवीन बाप्पांची मूर्ती आणायची, त्यांची स्थापना करायची. ह्या गणपतीची मूर्तीसुद्धा तिथेच बाजूला ठेवायची. या गणपतीसुद्धा 10 दिवस तुमच्या घरी जेवढे दिवस गणपती बाप्पा असतील तेवढे दिवस पूजन करायचं. आणि पुढच्या वर्षी अनंत चतुर्थीला मग या दोन्ही मूर्ती, त्या वर्षीची आणि आदल्या वर्षीची, मागच्या वर्षीची दोन्ही मूर्तीला आपल्याला विसर्जन करायचं आहे. आणि मग पुढच्या वर्षीपासून आपल्याला एकच गणपतीची मूर्ती स्थापन करायची आहे आणि विसर्जनही करायचे आहे. अशा पद्धतीने गणपतीची स्थापना आणि विसर्जन मी सांगितल्याप्रमाणे करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.